नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचन मध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत पोहे। तर पोहे न बनवता आज आपण पोहेंपासून काहीतरी मस्त असा वाळवण पदार्थ बनवणार आहोत आणि वर्षभर टिकेल असा। तर त्यासाठी मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत। पोहे आपल्याला व्यवस्थित असे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित असे स्वच्छ धुतले की बघू शकता तुम्ही असे अतिशय असे काळवटलेले पोहेंचे पाणी निघून जाते आणि आपले छान असं वाळवण पदार्थही तयार होतो। तर आपण आज पोहेंपासून काय बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता मी पोहे हे 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित असे झाकून ठेवलेले आहेत। 10 ते 15 मिनिटांनी आपले पोहे छान असे मस्त मऊ लुसलुशीत असे भिजले जातात। तर आता आपण परातीमध्ये अर्धे अर्धे करून हे पोहे काढून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने अर्धे पोहे घेतले की त्याला आता व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहे। तर सर्वात आधी आपल्याला कोरडेच पोहे भिजवलेले असतात तेच पोहे आपल्याला अशा पद्धतीने भिजवून व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे पोहे मॅश करण्यासाठी पाण्याचाही वापर करायचा आहे। तर अर्धा किलो पोहेंसाठी किती पाणी लागणार आहे तेही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे। तर अशा पद्धतीने होईल तेवढे रगडून रगडून आपल्याला व्यवस्थित असे हे पोहे छान असे मॅश करून घ्यायचे आहे। आता मी 1 ग्लास भरून कोमट पाणी घेतलेले आहे आणि ते कोमट पाणी अशा पद्धतीने हातावर घेऊन थोडे थोडे घेत अशा पद्धतीने आपल्याला छान असे मॅश करत राहायचे आहे। तर आपल्याला हे पोहे मॅश करण्यासाठी कंटाळा न करता छान असे कणकेसारखे होईल तोपर्यंत आपल्याला पोहे छान असे मॅश करून घ्यायचे आहे। तर या पोहेंसाठी मी टोटल आता 2 ग्लास पाण्याचा वापर करणार आहे। अर्धा किलो पोहेंसाठी 2 ग्लास कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। तर यामध्ये थंड पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाही। पुन्हा मी अर्धे उरवून घेतलेले पोहे तेही आता यामध्ये परातीत घालून घेतले। आता त्याच पद्धतीने आपल्याला पोहे पाणी घालून व्यवस्थित त्याचे छान असे मऊसूत होईपर्यंत बॅटर तयार करून घ्यायचे आहे। तर आपण या पोहेंपासून छान असे कुरकुरीत होणारे कुरकुरे बनवणार आहोत। तर ही कुरकुरे मुलांसाठीही अतिशय अप्रतिम आहेत। तर मुलांना आपण सारखे बाहेरचे कुरकुरे खाऊ घालतो त्याऐवजी अशा पद्धतीने छान असे पोहेंपासून आपण कुरकुरे बनवणार आहोत। तर यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा सोडा घालून घेतला। 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर। तर तुम्ही मिरची पावडर मुलांसाठी थोडीफार कमी घालू शकतात किंवा तुम्हाला जास्तीचे तिखट लागत असेल तर तुम्ही अजून मिरचीचे थोडे प्रमाण वाढवू शकतात। तर असेच मी थोडे अजून पाण्याचा चपका घातला आणि व्यवस्थित आपल्याला आता मिरची आणि मीठ यामध्ये छान असे मिक्स होईपर्यंत भिजवून घ्यायचे आहे। तर यामध्ये फक्त आपल्याला अर्धा किलो पोहेंसाठी शेवटपर्यंत 2 ग्लास पाण्याचाच वापर करायचा आहे, जास्तीचा वापर करायचा नाहीये। तर बघू शकता छान आपले हे बॅटर मस्त असे आता तयार झालेले आहे। तर अशा पद्धतीचे मऊ लुसलुशीत छान असे बॅटर तयार झाले की आपले कुरकुरेही आपल्याला झटपट असे टाकता येतात किंवा जास्तीचे दाटसर असले तर आपल्याला कुरकुरे बनवण्यासाठी जास्तीचा जोर लावावा लागतो। तर अशा पद्धतीने छान असे बॅटर तयार झाले की एक मी अशा पद्धतीची पॉलिथिन बॅग घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडे बॅटर घालून घेतलेले आहे। तर हे बॅटर तुम्हाला कुरकुरे बनवत असताना पाणी शोषून घेते तर पुन्हा आपल्याला नेक्स्ट बॅच घेत असताना थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे थोडे मऊसूत होते। तर आता एक बाजूचा कोपरा मी थोडा कैचीने कट करून घेणार आहे आणि अलगद असे छिद्रे पाडून घेणार आहे। तर छिद्रे आपल्याला जास्तीचे बारीक किंवा जास्तीचे जाडही न घेता थोडे मध्यम आकाराचे घ्यायचे आहेत म्हणजे आपले कुरकुरे छान असे बघू शकतात अशा आकाराचे आपल्याला कुरकुरे बनवायचे आहेत। तर आता मी खाली एक कॉटनचा कपडा घातला आणि त्यावरून पॉलिथिन पेपर घालून उन्हामध्ये आता लांब लांब आपल्याला हे कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने किंवा आपण आपल्याकडे पाइपिंग बॅग जर कधी असली तर त्या बॅगेचाही आपण वापर करू शकतो किंवा दुधाची पिशवी असेल किंवा तुम्ही हे कुरकुरे ठशानेही बनवू शकतात।
तर अशा पद्धतीने मी आता व्यवस्थित असे लांब सडक आपल्याला हवे तेवढ्या आकाराचे हे कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत। तर अतिशय झटपट होतात हे कुरकुरे, वेळही लागत नाही किंवा असे खूपच भिजवून ठेवण्याचीही गरज पडत नाही। तर लगेच तुम्हाला जेव्हा मन होते तेव्हा तुम्हाला हे कुरकुरे बनवता येतात। तर एक दिवसभर मी हे कुरकुरे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। तर बघू शकतात अतिशय व्यवस्थित असे एका दिवसातच हे कुरकुरे मस्त असे वाळवून छान असे तयार होतात। तर एक दिवसभर उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायचे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी एक तासभर अजून ऊन दाखवून घ्यायचे, कारण आपण हे वाळवण पदार्थ वर्षभर टिकवणार असतो। मग त्याचा छान असा वापर करता येईल किंवा कुरकुरे खराब होणार नाही। तर बघू शकतात अर्धा किलो पोहेमध्ये भरपूर आपले कुरकुरे छान असे तयार झालेले आहेत। अलगद असे एका बोटानेच कुरकुऱ्यांचा छान असे तुकडेही होत आहेत। तर आता आपण हे कुरकुरे मस्त असे तळून बघूया। तर त्यासाठी मी तेल व्यवस्थित असे गरम करून घेतले आणि गॅस मीडियम फ्लेमवरती करत मस्त असे कुरकुरीत कुरकुरे मस्त असे तळून घेऊया। बघू शकतात अतिशय मस्त दुपटी तिपटीने आपले हे कुरकुरे छान असे तळून फुललेले आहेत। तर अशा पद्धतीचे कुरकुरे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही वाळवण रेसिपीमध्ये नक्कीच बनवा आणि घरच्या घरी मुलांना खाण्यासाठी द्या। तर हे कुरकुरे तळल्यानंतर त्यावरून तुम्ही चाट मसाल्याचाही वापर करू शकतात। तर अशा पद्धतीचे कुरकुरे बनवा आणि मम्मीज फूड अँड किचनला सबस्क्राईब करा, शेजारचे बेल आयकॉनचे बटनही दाबा, म्हणजे सर्वात आधी नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, खात रहा, मस्त रहा।